पाहूया, सविताला एका परीक्षेत 700 पैकी 430 गुण मिळाले, तर तिला शेकडा किती गुण मिळाले. आपल्याला ह्याच्यामध्ये शेकडा कसे काढायचे ते आपण शिकणार आहोत. मग शेकडा काढण्यासाठी एकदम सोपी पद्धत म्हणजे काय, तर जे मिळालेले गुण आहेत ते वरती लिहायचे आणि एकूण गुण आहे ते खाली लिहायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि शेकडा काढायचा आहे म्हणून त्याला 100ने गुणायचं. मग आता संख्या लहान करण्यासाठी आणि गुणाकार सोपा करण्यासाठी आपण काय करायचं, हे 2 शून्य हे 2 शून्य कट करायचे. संख्या लहान झाली तर 7 आणि 43ला म्हणजे 430ला भाग लावायचा. आता पूर्ण भाग जाणार नाहीये म्हणून मी तुम्हाला इथे करून दाखवते. 430ला 7ने भाग झाला, 7 सकम 42चा भाग गेला, उरला 1, वरून घेतला 0, 7 एके 7, कितीचा भाग लागला, 7 एके 7, उरले किती, 3. बाहेरून घेतला 0, जेव्हा आपण बाहेरून 0 घेतो, इथे नसतो, बाहेरून घेतो त्यावेळी इथे दशांश चिन्ह लिहायचं. आता कितीचा भाग लागणार, 7 चोक 28, उरले 2. परत बाहेरून 0 घेतला, परत दशांश चिन्ह लिहायचं नाही, एकदाच लिहायचंय कारण हे दशांश चिन्ह नंतरची संख्या आहे. 7 दुने 14. आता बाकी किती उरली, 6. अशा वेळी 20तून 14 गेले, 20तून 14 गेले तर किती उरले, 6 उरले. परत भाग लागणार आहे, पूर्ण भाग लागणार नाहीये, 2 स्थळापर्यंतच भाग लावायचा आणि सोडून द्यायचं. उत्तर आलं आहे 61.42 म्हणजेच 42. हे अपूर्णांक आहे संख्या दशांश चिन्हानंतरची. हे तिला शेकडा गुण मिळालेले आहेत. 61.42 असं आपण त्याचं वाचन करतो. आवडल्यास नक्की लाईक करा.